मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरिता रूममध्ये खूप रडत असते. तेवढ्यात पशा तेथे येतो आणि सरिताला सांगतो, वहिनी तू अजिबात रडू नकोस. तू आज जे केलं ते चांगलंच केलं आणि फक्त एक थोबाडीत मारून चालणार नव्हतं. तिच्या चांगल्या झिंज्या उपटून तिला घराबाहेर काढायला हवं होतं. सरिता मात्र काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे नाटकी ज्योती विहिरीजवळ येते आणि विहिरीत उडी टाकण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात सूर्या तेथे येतो आणि तिला थांबवतो. तर ज्योती मुद्दाम रडण्याचं खूप नाटक करत असते आणि सरिता विरुद्ध अजूनच भडकवत असते आणि बोलते, माझ्या मुलांसमोर आज माझा अपमान झाला आहे. मी आता जगू शकत नाही. सूर्या तिला समजावत असतो, एवढ्याच्या गोष्टीवरून कोणी काही जीव देतं का? परंतु ज्योती ऐकायलाच तयार नसते. इकडे सरिता खूपच रडत असते. तेव्हा ती सांगते की आपण ज्योतीला फसवायला गेलो आणि आपणच त्यामध्ये फसलो. तिने आपला डाव आपल्यावरच उलटवला आहे. पशा समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि सरिताला सांगतो, चल आपण दादाशी बोलून घेऊ. पहिल्यापासून जे जे घडलं ते सर्व दादाला सांगू, म्हणजे त्याचाही विश्वास पटेल. त्यानंतर सरिता आणि पशा सूर्याला शोधत बाहेर येतात. सूर्या घरात कुठेच नसतो. पशा त्याला फोन लावतो, परंतु सूर्याचा फोन लागत नाही. ते पाहून सूर्याला इकडे तिकडे सरिता आणि पशा शोधू लागतात. तर दुसरीकडे ज्योती मुद्दाम सूर्याला सांगत असते की मी माझ्यामुळे तुझा संसार तुटलेला अजिबात पाहू शकत नाही. मी मेल्यावर माझ्या मुलांना सरी सांभाळेल हा माझा विश्वास आहे. असं म्हणून ज्योती पुन्हा विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सूर्या तिच्या हाताला पकडतो आणि तिला बाहेर खेचतो व बोलतो, हा काय वेडेपणा चालला आहे. ज्योती खूप रडण्याचं नाटक करते आणि मुद्दाम सूर्याला मिठी मारते. सूर्याला ज्योतीचं खूप वाईट वाटत असतं. तर ज्योती बोलत असते, मी खूप एकटी पडले आहे. तेव्हा सूर्या सांगतो, आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोतच ना. असं म्हणून तो स्वतःला सांभाळायला सांगतो. तिच्या पाठीवर हात ठेवतो. ज्योती मात्र गालातल्या गालात हसत असते. तेवढ्यातच पशा आणि सरिता तेथे येतात आणि ते सूर्या आणि ज्योतीला एकत्र मिठी मारताना पाहतात. त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो. तर पशा ज्योतीवर धावून जायला निघतो. सरिता त्याला मागे खेचते. त्या दोघांचंही लक्ष सरिता आणि पशाकडे नसतं. तर सरिता पूर्णपणे कोलमडून जाते. सरिता खूप रडत असते. तेव्हा ती लगेच तिच्या रूममध्ये जाते. तिच्या पाठोपाठ पशा पण जातो. त्यानंतर सूर्या ज्योतीला बाजूला करतो. त्यावेळी ज्योती पुन्हा मुद्दाम रडण्याचं नाटक करते आणि भावनेच्या भरात मी वाहत गेले, परंतु सूर्या तूच मला आधार दिलास आणि तूच मला वाचवलंस असं ती सूर्याला बोलत असते. तेव्हा सूर्या तिला बोलतो की असा वेडेपणा पुन्हा करायचा नाही. तेव्हा ज्योती हो बोलते. इकडे सरिता धावतच आपल्या रूममध्ये येते आणि खूप रडत असते. तेव्हा ती सूर्या आणि ज्योतीला एकत्र मिठीत असल्याचा प्रसंग तिला सारखाच आठवत असतो. तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि सरिताला रडताना पाहतो. त्याला सरिताला रडताना पाहून खूप वाईट वाटत असतं. तेव्हा तो सांगतो की मी जात होतो ना दादाला जा विचारायला, तू का मला अडवलंस. सरिता मात्र खूपच रडत असते. तेव्हा ती बोलते, मला एकटं राहायचं आहे असं म्हणून पशाला बाहेर जायला सांगते आणि आतून कडी लावून घेते. सरिता खूप रडत असते. पशा मात्र बाहेरच उभा असतो. तेव्हा तो बोलतो, वहिनी माझं चुकलं, मी तो व्हिडिओ डिलीट मारायला नको होता. तेव्हा जर तो व्हिडिओ दाखवला असताना ज्योतीचं सर्व कारस्थान बाहेर निघालं असतं. दुसरीकडे सूर्या आणि ज्योती घराबाहेर येतात. ज्योतीला पाहून तिची मुलं लगेच तिला मिठी मारतात आणि तू कुठे गेली होती असं विचारतात. ज्योती रडतच सांगते की मी खूप दूर चालले होते, परंतु देवमाणसाने मला थांबवलं. तेव्हा ती बोलते, चला आता आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. तेव्हा तिची मुलं बोलतात की आम्हाला इथून कुठेही जायचं नाही. तू आम्हाला रोडवर झोपवते, काही खायला पण देत नाही. हे ऐकून सूर्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा सूर्या बोलतो, तुम्हाला इथे राहायचं असेल तर राहा, तोपर्यंत मी दुसरी कुठेतरी राहण्याची व्यवस्था करतो. त्यानंतर ती मुले बोलतात की नको, आम्हाला इथे राहायचं नाही. तुम्ही नुसतं प्रॉमिस करता आणि ते पाळत पण नाही. उद्या आम्हाला लगेच जायला तुम्ही सांगणार. सूर्या बोलतो, तुमच्या सूर्या काकाचा तुम्हाला शब्द आहे की तुम्ही इथेच राहणार. तेव्हा ती मुलं खूप खुश होतात आणि पळतच पशाकडे जातात आणि पशाला सांगतात, ए दाढी, आम्ही आता इथेच राहणार. हे ऐकून मात्र सरिताला अजूनच वाईट वाटतं. इकडे घरात राहायला जागा दिल्यामुळे ज्योती पुन्हा सूर्याचे आभार मानते आणि सरीविषयी विचारते. तेव्हा सूर्या सांगतो, माझ्या सरीवर पूर्णपणे विश्वास आहे. तिला समजून सांगितल्यावर ती नक्कीच समजेल असं म्हणून तो आतमध्ये जातो. तर ज्योती गालातल्या गालात हसत राहते.
तेवढ्यात सूर्या त्या मुलांजवळ येतो. ती मुले पशाला सांगत असतात, सूर्या काकाने आम्हाला प्रॉमिस केलं आहे. सूर्या हो बोलतो तर हे सर्व सरिता ऐकत असते. नंतर सूर्या पशाला विचारतो, सरीने आतून दार का लावून घेतला आहे. परंतु पशा रागातच सूर्याकडे पाहतो. तोही खूप रडत असतो. तसाच तो त्याच्या रूमकडे जातो. सूर्या सरिताला दरवाजा उघड असं सांगत असतो आणि अबोला धरून काही होत नाही बोलल्याने प्रश्न सुटतात. सरिताला सर्व आठवत असतं की कशाप्रकारे सूर्याने तिच्यासाठी साड्या आणल्या होत्या आणि तिला मिठी मारली होती. हे आठवून ती खूपच रडत असते. तेवढ्यातच अंजी आणि अवनी सूर्याजवळ येतात. अवनी आणि अंजी सरिताला सांगत असतात की वहिनी दरवाजा उघडा, तुमच्या पोटामध्ये बाळ आहे. तेव्हा सरिता ऐकत नाही तर वैभव सांगतो, वहिनी फक्त एकदाच दरवाजा उघड, तू फक्त ठीक आहे का हे आम्हाला पाहायचं आहे. सरिता आतमधून सांगते की मी ठीक आहे, मला एकांत हवा आहे. हे ऐकून मात्र सर्वजण शांत राहतात. सूर्या लगेच तेथून जातो. एक एक करून सर्वजण बाहेर येतात. त्यावेळी वैभव खूप रागात अवनीकडे पाहतो आणि हे सर्व तुझ्यामुळेच झालं आहे असा आरोप तिच्यावर करतो. तेव्हा अवनी शांतपणे सांगत असते की वैभव, मी फक्त सरिता वहिनी आणि अंजूची बहीण आहे म्हणून हा स्टँड घेतला होता आणि तिची लहान लहान लेकरं होती यासाठी मला तिची खूप काळजी वाटत होती. त्यावेळी वैभव खूप चिडतो आणि सांगतो, अवनी फक्त आज तुझ्यामुळे दादा आणि वहिनीमध्ये भांडण झालं आहे. त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे, यासाठी फक्त तूच दोषी आहे. वैभव अवनीवर खूपच चिडलेला असतो. तेव्हा तो तिच्यावर खूप मोठ्याने ओरडतो. अंजी सांगते, तुम्ही आता भांडण करू नका, सर्वांनी शांत राहा. तेव्हा वैभव अंजीला सांगतो, पशा कुठे गेला आहे, अगोदर त्याला शोधून आण. तेव्हा अंजी पशाला लगेच शोधायला जाते. तर अवनीचा चेहरा खूप पडलेला असतो. तिलाही खूप वाईट वाटत असतं. तर आतमध्ये ज्योती सरिताजवळ येते. तिला सांगते, अगोदर दरवाजा उघड, कारण मला तुझ्या आणि माझ्या आयुष्याबद्दल खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यातच सरिता दरवाजा उघडते आणि काय बोलायचं आहे असं विचारते. तेव्हा ज्योती सांगते की मला तुझी माफी मागायची आहे, कारण आमच्या दोघांचं नातं आम्ही कोणालाच सांगणार नाही. मी दोघे बाहेर कुठेतरी भेटू विहिरीजवळ. आता तू पाहिलंच असेलच ना. सरिताला पुन्हा सर्व आठवत असतं. तर ज्योती सांगते, मला फक्त माझा सूर्य आहे, कारण तो पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि हे तुला माहीत आहे. तो आत्ताच मला मगाशी म्हणाला, हे बाळपण त्याला नको होतं. तू त्याचा नाईलाज झाला होता, त्याने मला आत्ताच बाहेर सांगितलं. तेव्हा सरिता सांगते, ज्योती तू माझ्या समोरून अगोदर निघ, नाहीतर मी तुझा गळा दाबून खून करेल. त्याला ज्योतीच्या ह्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो, परंतु ज्योती बोलायची अजिबात थांबत नाही. तेव्हा ज्योती सरिताला धक्का देते आणि सांगते, खरं तर तुझी आत्ता वेळ आहे घर सोडण्याची, कारण तेव्हाही तू आमच्यामध्ये आली होतीस आणि आत्ता पण. हे ऐकून मात्र सरिताला धक्का बसतो. ती पूर्णपणे कोलमडून जाते. तर ज्योती लगेच रूम बाहेर पडते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सरिता घर सोडून जाणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.